उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून अंतरी अखंडित वसो चित्ती तुझ अनंता सर्वांतरी शरीरी घरी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थनाही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे विकारांचे सहज पुरण होते व सहज जाणणे होते पण विवेकाचे सहज पुराण व जाणणे का होत नाही. थोडक्यात सर्वसाधारणपणे मनुष्याच्या ठिकाणी काम क्रोध लोभ मद मत्सर हे विकार सहज असतात आणि त्याच्यातून त्याचं सगळं जीवन चाललेलं असतं. पण इथे विवेकाचं सहज पुरण होत नाही. विवेक आणि विकार अशा दोन गोष्टी आपण म्हणतो जीवनात. तर विवेक कशाला म्हणायचं? विश्वात जो एक आहे म्हणजे विश्वामध्ये सर्वत्र चैतन्य आहे हे सतत सहज म्हणत राहणं म्हणजे विवेक. आणि ह्या चैतन्य भावातून जेव्हा साधक सर्वत्र पाहतो तेव्हा त्याच्या ठिकाणी सहजपणे सद्गुणांचं स्फुरण होतं किंवा सहजपणे त्याच्याकडनं सर्वत्र पाहताना समत्वाचं पाहणं असतं. परंतु जन्माला आल्याबरोबर मनुष्याच्या ठिकाणी आपण कोण आहोत याचा जो विसर पडतो विसर असतो म्हणा. आणि त्यामुळे त्या विसरातून भ्रमातून कल्पना आणि कल्पनातून मी देह आहे ही हा भाव म्हणजे देहभाव निर्माण होतो आणि त्या देहभावातून प्रत्येक मनुष्य जीवन जगत असतो.
आपण भ्रमिष्ट होऊन जीवन जगतो असं जर कोणाला सांगितलं तर खरं वाटत नाही. कारण वेड्याला आपण वेडे आहोत कधीच कळत नाही, हा त्याचा अर्थ असतो. आणि विसरातून भ्रम म्हणजे पहिला जन्माला मनुष्य येतो तर त्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाबद्दल कसलंच ज्ञान नसते, कसलीच ओळख नसते. परंतु मनुष्य देहरूपाने ही जाणीव जेव्हा जन्माला येते त्या जाणीवेच्या ठिकाणी विसर असतो. शरीराच्या ठिकाणी विसर असतो असं म्हणता येत नाही, कारण शरीराकडे विसर आठवा हा काही भाग नाही. जाणीवेच्या ठिकाणी विसर असल्यामुळे त्या विसरातून भ्रम निर्माण. मग ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपणा आपण, असं जे नामदेवस्वामी वर्णन करतात ते भ्रम असतो. आणि भ्रमिष्टपणामध्ये त्या जाणीवेच्या अगदी जवळ काय असेल तर देह असतो, की त्या जाणीवेला देह आहे हे सहजपणे तिथे भाव निर्माण होतो. आणि त्यामुळे हा देह म्हणजेच मी ही कल्पना आहे, म्हणजे ते सत्य वस्तुस्थिती नाही. ही कल्पना तिथे आल्यामुळे त्या कल्पनेतून हा देहभाव निर्माण होतो. देहभाव म्हणजे मी देहापुरती माझं जीवन आहे, मी म्हणजे देहापुरती आहे, म्हणून देहाचं अस्तित्व ते माझं अस्तित्व असा हा भाव असतो. म्हणजे देहभाव याच्यामध्ये अनेक गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. जाणीव स्वतःचं अस्तित्व विसरते, देह म्हणजेच माझं अस्तित्व असा भाव कल्पनेतून जाणीव, म्हणजे कल्पना शक्ती त्यावेळेला सहजपणे जाणीवेमध्ये आहे. ही कल्पना शक्ती जर योग्य असेल तर जाणीवेची प्रगती अधिक होऊ शकते, किंवा कल्पनेमध्ये जर कल्पकता आली तर त्या जाणीवेचं प्रगती होऊ शकते. ही कल्पना शक्ती माणसाला आणखी वेडाही करू शकते. लक्षात घ्या, कल्पना शक्ती ही अशी आहे की तिथे ज्ञानाची आवश्यकता असते. म्हणून भावनेतून स्वतःबद्दल काही माणसं कल्पना करतात, मी असं आहे, मी तसं आहे, अशा पद्धतीने स्वतःचं आपण चांगले आहोत ही पण प्रत्येक माणसाची कल्पना असते. त्या जवळच्या माणसाला तू चांगला आहेस किंवा वाईट सांग, तर सांगा तुझ्यात काय दुर्गुण आहेत किंवा काय सद्गुण आहेत, चांगला सर्व माणूस सांगू शकतो. त्यामुळे कल्पनेतून माणसं काय काय करतील हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे पूर्वी राक्षस म्हणजे म्हटलं जायचं, राक्षस गण म्हणजे खूप तपश्चर्या करायचे, मग शंकराला प्रसन्न करायचे, वर मागून घ्यायचे. मग आपण मरणार नाही ह्यासाठी निर्णय वर मागायचे, मग आपल्याला कोणी मारू शकत नाही. निर्णय ठिकाणी असं की आपल्याला मृत्यू होणार नाही, मग कोणाच्या डोक्यावर हात ठेवला तर समोरच्याचा मृत्यू होईल, किंवा कोणी मला मारू शकत नाही, किंवा माणूस मारू शकत नाही, किंवा देव मारू शकत नाही, असे निर्णय वर मागून घ्यायचे. आणि त्यांना वाटायचं की आपण आता अमर झालेलो आहोत. ही सुद्धा त्यांची कल्पनाच. देहाला जन्माला आलेला माणूस जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच. ही निसर्गदत्त सिद्धता आहे. निसर्गदत्त हा नियम आहे की जन्म आहे तिथे मृत्यू असतोच. पण हे राक्षसगण एवढी तपश्चर्या करायची वगैरे करायची, आणि मग मृत्यू म्हणून निर्णय राक्षसानं म्हटलं की भस्मासूर, हिरण्यकशिपू प्रत्येकाने कसं मृत्यू येणार नाही ह्यासाठी वर मागितलेलं आहे. पण शेवटी त्यांचा वर तसाच ठेवून त्यांचा मृत्यू झालेला आहे हे आपण पाहतो. पण माणसाला कल्पना, पूर्वीच्या लोकांना आपण मरणारच नाही अशा कल्पनेतून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळी लोक, आजच्या काळामध्ये सायंटिस्टना पण असं म्हटलं जातं की जे सगळे त्या दिवशी पेपरमध्ये पुतीन आणि चायनाचे
कोण प्रेसिडेंट आहे? शिंगफी काय आहे ना, जे आहेत ते. त्या दोघांमध्ये मला संवाद होता. माणसाला आपण जर संशोधन केलं तर माणसाला मृत्यू येणार नाही, म्हणजे त्यांची इच्छा त्यांना मारायचं नाही. म्हणजे माणसाच्या मनात आपण म्हणजे हा देहासकट, म्हणजे ह्या देहाच्या द्वारे जीवन जगणार आहोत आणि त्याची जगण्याची दुर्दम्य इच्छा असते, दुर्दम्याची, पण ती सगळी कल्पना असते. युगानुयुग अनेक ऋषीमुनी झाले, देवाचे अवतार झाले, सगळं झालं, तिथे जन्म, जीवन आणि मृत्यू ह्या 3 अवस्था प्रत्येकाच्या ठिकाणी असतात आणि एक वेळा येतं की मृत्यू म्हणजे हा देह सोडावा लागतोच. पण तरी माणसं कल्पना करतात. म्हणजे पुढच्याकडे कल्पना, अनेक कल्पना जर बघितलं तर असं एक गोष्ट ऐकली ती लहानपणी की मृत्यू म्हणजे यम येतो, यमदूत येतात. मृत्यूच्या वेळेला काय एक मूर्तिकार होता, त्याने स्वतःसारख्या अशा 15-20 मूर्त्या बनवल्या आणि असा गपचूप त्या मूर्तीसारखा, मग यमदूत कन्फ्यूज व्हायचा, निघून जाईल. कल्पना म्हणजे मानवी डोक्यामध्ये काय काय कल्पना ते सांगता येत नाही. म्हणून या कल्पनेतून स्वतःला कोण वाटतं आपली खूप चांगली साधना झाली, ही पण कल्पना असते. आपण हे नाही करत आहे, त्याला कोणाला व्यक्तीला डिस्करेज नाही करत, पण कल्पनेतून आपण उगीच काहीतरी समजत असू तर तिथं गोंधळ आहे, हे मात्र लक्षात घ्या. जी कल्पना करतो त्याचे परिणाम काय मिळतो हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे बरीच माणसं जर योग्य मार्गदर्शन नाही मिळाला तर कल्पनेतून चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात, हे महत्त्वाचं. मग कल्पना शक्ती आहे, या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे, हे मात्र नक्की असो. आणि म्हणून हा जो देहभाव आहे, ह्या देहभावातून ही जाणीव, म्हणजे जाणीव म्हटल्यानंतर इथे बहिर्मन अंतर्मन ही 2 मनांचं कार्य तिथे चाललेलं आहे. 2 मनं सांगावी लागतात, कारण अंतर्मनाचं कार्य वेगळं आहे, बहिर्मनाचं कार्य वेगळं आहे. त्यामुळे ते 2 मन आहेत असं आपण जे म्हणतो. त्यापैकी अंतर्मनच बहिर्मनाचा एक छोटासा, बहिर्मन अंतर्मनाचा एक छोटासा अंग आहे खरं सांगायचं तर. पण कार्य पाहिलं तर दोघांमध्ये फरक आहे. इथे अंतर्मनामध्ये हा देहभाव असतो आणि अंतर्मनामध्ये देहभाव असल्यामुळे ते संकुचितपणा येतो. संकुचितपणा आलं, मी आणि माझं याच्या पलीकडे त्या जाणीला काही कळत नाही. मी सुखी झालं म्हणजे झालं, मला हे मिळालं म्हणजे झालं, माझ्या मनासारखं झालं म्हणजे झालं, मला जगाचं काय पडलं आहे, अशी म्हणण्याची जी वृत्ती असते ना, ती भावना ह्या देहभावातून माणसाच्या ठिकाणी प्रकट होते. त्यामुळे माझ्या मनासारखं झालं पाहिजे हा आग्रह सर्व दुःखाला कारणीभूत आहे, असं जे सद्गुरुपाई माऊलींचा एक अमृत तुषार आहे. पण माझ्या मनासारखं सर्वांनी वागलं पाहिजे हा आग्रह दुःखाला कारणीभूत आहे, हे लक्षात ठेवा. आग्रह असल्यामुळे त्या आग्रहातून ह्या जाणीच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार निर्माण होतात. लक्षात घ्या. कसं असं होतं, सहज कसं म्हणतो म्हणजे काय, लहान मुलं सुद्धा रागावतं बघा, थोडंसं कळालं की रागावतं, रुसतं, हा रागत असतो. त्यामुळे हवेपणाचा जी वृत्ती ह्या देहाच्या ठिकाणी आहे, म्हणजे त्याला म्हणतात वासना. वासना म्हणजे हवेपणा, की हवं आहे, हे हवं, ते हवं, ते हवं, असं जे मानवी मनामध्ये ही जी एक वासना निर्माण झालेली असते आणि त्या वासनेतून, त्या वासनेचंच रूपांतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकारात होतं. म्हणजे काय होतं, वासना म्हणजे हवेपणा. हवेपणातून इच्छा असते, मला असं व्हावं, मला हे हवं, मला ते हवं. ही इच्छा असणं म्हणजे मला हवं अशी इच्छा असणं म्हणजे कामना, म्हणजेच काम. ती पूर्ण होत नसेल, अडथळे येत असेल तर तळमळतो माणूस, तडफडतो, रागावतो, निराश होतो. हा सगळा विकार म्हणजे क्रोध. ती कामना जराशी पूर्ण झाली तर अधिक व्हावी म्हणून लोभ येतो. ज्या वस्तूशी संबंधित ते सुख हवं असं जे वाटत असतं त्याच्यातून मोह निर्माण होतो. पुन्हा पुन्हा जर एखादा गोष्ट मनासारखी व्हायला लागली की मद येतो, माझ्यासारखं मीच.
म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि शेवटी मत्सर. जे मला हवं आहे ते दुसऱ्याला मिळालं, मला मिळत नाही तर मत्सर. म्हणजे सगळं काम मी आणि माझं, ही जी देहभावातून जी प्रेरणा निर्माण होते माणसाच्या ठिकाणी, त्या प्रेरणेतून जी वासना त्याच्याकडे निर्माण होते आणि त्या वासनेतून विकार रूपाने, म्हणजे वासनेचाच हा बघायला गेलं तर विस्तार आहे. की देहभाव आहे तिथे वासना आहे. की वासना म्हणजे काय, लक्षात घ्या, मला सुख हवं आहे ही इच्छा म्हणजे वासना. की किती सुख हवं त्याला मर्यादा नाही, सगळ्या गोष्टीत मला मिळालं पाहिजे मनासारखं सगळं. म्हणून तिथे प्रत्येक ठिकाणी माझ्या मनासारखं झालं पाहिजे, माझ्या मनासारखं झालं म्हणजे हे असतं काय, ते वासना. प्रत्येक गोष्ट मला अशीच हवी, अशीच हवी असं जेव्हा माणूस म्हणतो ना, ती वासना असते. त्याची ती कामना असते. वासना म्हणजे कामना नाही. आणि ती पूर्ण होईपर्यंत तो तळमळतो म्हणजे क्रोध. किंवा त्या मिळण्याच्या आड कोणतरी येतो त्याच्यावर आपण चिडतो असं म्हणतो तो क्रोध. म्हणजे इथे सगळं मी आणि माझ्या ह्याच्या भोवती सर्व मनुष्याचं जीवन चाललेलं असतं. आणि त्या जीवनातून त्याच्या ठिकाणी सहज विकार निर्माण होतात आणि सहज विकारातून त्याचे विचार, आचार त्या विकाराच्या अधिष्ठानावर जातात. म्हणून देहभाव ज्याला आपण म्हणतो, त्या देहभावातून माझं नाव झालं पाहिजे असं माणसाला स्वतः वाटतं. नाव झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं ना, आपलं नाव झालं पाहिजे, नाव झालं पाहिजे. नाव काय, आणखीन एक जन्म म्हणजे एखादा माणूस गेला, नाव झालं किती मोठा असून ते, पण दुसऱ्या पिढीमध्ये नावच लक्षात राहतं कोण आहे म्हणून. आता आपल्याकडे रोडवर नावं किती आहेत ना, पण तुम्हाला जर विचारलं अमुक रोडचं नाव तर ओळखतं का, कोण आहे काय माहिती, जाऊ रस्त्यावर नावाला कोणाची. पण त्यासाठी पण लोक किती भांडतात, पॉलिटिशियन भांडतात. नवीन ब्रिज झाला की त्याला आमच्या माणसाचं नाव लावा. म्हणजे नावाच्यासाठी पण भांडण तंटे, नावासाठी राजकारण, हे सगळं जे आहे ते मी आणि माझं हेच आपलं जीवन आहे सर्वसाधारण माणसाचं. आणि ते जीवन आपलं पूर्ण होण्यासाठी, त्या जीवन म्हणजे ते माझं पूर्ण होण्यासाठी तो धडपडतो, वाटेल ते कार्य करायला तयार होतो. बघा कसं, मी माझं ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, आज माणसं म्हणतात पैशासाठी लोकांना फसवतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सतत दुसऱ्या कोणाला तिसऱ्या फसवणं हा जो प्रकार आपण पाहतो, हे मी सुखी झालं पाहिजे हीच एवढी इच्छा असते. बाकीच्या लोकांचे करोड रुपये गेले त्याला दुःख नाही. लोकांचे करोडो लोक फसवतात, ऑनलाईन तुम्हाला काहीतरी फसवतात. मग एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या करून काही ना काहीतरी युक्त्या वापरतात. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं पण त्या माणसाला जरा पण वाटत नाही का, लोकांचे असलेले बिचारे लोक रिटायरमेंटला आलेले पैसे जमवून ठेवलेले असतात आणि त्यांचे पैसे काहीतरी खोटं काहीतरी करून फसवून घेतले जातात. एका क्षणात तेवढे पैसे निघून जातात. त्या माणसाला किती दुःख होत असेल. ह्याचा विचारही माणसाच्या मनात येत नाही. म्हणजे मला मिळालं पाहिजे, इतरांना मिळालं की न मिळालं ह्याचं मला काही पडलेलं नाही. किंवा माझं ते माझं, तुझं पण माझं, हा विकार म्हणजे इथे राक्षसी वृत्ती म्हणतो. राक्षस म्हणजे काय, विकारांचा अगदी उच्चांक म्हणजे राक्षस. विचारांचं थोडं चांगला आणि वाईट विचार म्हणजे माणूस. आणि चांगलंच झालं पाहिजे म्हणजे आता कसं होतं, माझं चांगलं झालं पाहिजे असं म्हणणारा असं तो माणूस. तर वाईट झालं, चांगलं झालं तो मग देवाला नेवाला कोणाची नावं ठेवत नसेल. पण सर्वांचं चांगलं झालं असा ज्याच्यावर विचार असतो तो देव. साधा विचार, विचारातूनच माणूस हा देवही असतो आणि विचारातूनच तो राक्षस. पण हे शहाणपण माणसाकडे नसतं. परत लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे पाहिलं तर माणसांकडे शहाणपण नाही हे पण आपल्याला लक्षात येतं. उगीच किटकिट करून आपण दुःखी होतो आणि सर्व दुःखी होतं हे कोणाला कळत नाही का, कळतं. पण किटकिट केल्याशिवाय बरं वाटत नाही. का असं होतं बघा, घरात कुटुंबात म्हणा कुठे म्हणा, कटकट करणारी काही माणसं असतात. असं झालं तसं झालं तसं झालं. हे काय, हे सगळं देहभावाचा परिणाम आहे. लक्षात घ्या. म्हणजे सहज का होतं, देहभाव त्याच्या मागे आहे. आणि त्याच्यातून हे जे विकार निर्माण होतात त्या विकारातूनच सर्वसाधारण माणूस जीवन जगतो. म्हणजे जरासं मनाच्या रागवलं नाही तर आपण चुकलो असं उलटं वाटतं.
रागवलं तरच बरं वाटतं. रागावून बोललं, रागावून तोडलं, पटकन मनुष्याला तोडलं, जरासं त्याला कोणाचा अपमान केला तर त्याला बरं वाटतं. म्हणजे किती आपलं अंतर्मन दूषित झालेलं आहे हे सर्वसाधारण माणसाला कळतं. शहाणपण कशात आहे? शहाणपण आपण सुखाने सहजपणे सुखाने जीवन जगणं शहाणपण आहे. सहजपणे सकाळी उठलास तुझ्या मनासारखं झालंच पाहिजे, आग्रह न ठेवता जे होईल त्याचा स्वीकार करत करत सौम्यपणे जर जीवन जगशील, अगदी योग्य अयोग्याचा चांगला विचार करून जीवन जगशील. खूप काही मिळवायचं नसतं सुखी होण्यासाठी, पण आग्रह जो आहे आपल्याकडे किंवा आसक्ती जी आहे, आग्रह आणि आसक्ती दोन गोष्टी आहेत. अमुक एक गोष्ट माझ्या मनासारखी झालीच पाहिजे हा आग्रह आहे, आणि अमुक एक गोष्टी मला मिळाल्याच पाहिजेत ही आसक्ती आहे. दोन्ही तिथे आहेत, आणि ही दोन्ही गोष्टी मनुष्य जीवनात विकाराला कारणीभूत आहे. देहभावातून आग्रह, देहभावातून आसक्ती, ह्या दोन गोष्टी असतात. आसक्ती म्हटल्यानंतर तिथे आसक्ती आणि दुरासक्ती अशा दोन गोष्टी आहेत. हवंच आणि नकोच, लक्षात घ्या. म्हणजे मानवी मन जे सहजपणे आनंदाने जीवन जगू शकतं तेच मन आज आग्रह आणि आसक्तीमुळे दुःखी आहे. तुम्ही सगळीकडे पहा, इथे आग्रह आणि आसक्ती सगळीकडे थैमान घालते, आणि त्यामुळे जीवनामध्ये हे विकारही थैमान घालतात. का मग अगदी वाईट म्हणजे किती वाईट असेल सांगू शकत नाही. आपल्याला वाटतं असं कसं करू, माणूस माणसाला मारू कसं शकतो? ठार मारणारी माणसं एकमेकाला कसा हात उचलतो? हे अंतर्मन इतकं दूषित झालेलं आहे की त्याला हे चांगलं आणि वाईट हेच कळत नाही. एखादा माणूस सरळ जाणाऱ्या माणसाला उगीच दगड मारतो. त्यामध्ये आता आलं पहा, ट्रेनमध्ये जाताना ट्रेनवर दगड फेकतात आणि माणसाला डोक्याला तर एवढ्या वेगाने जाऊन दगड लागतो. किती वाईट परिस्थिती होते. पण हा विचारच माणसाला येत नाही की इथे हा जो विकार आपल्याला येतो आणि विकारातून आपण किती दुःखी होतो. आपल्याला किती शिकायचं असं हे माणसाला कळतच नाही. जे शिकायला पाहिजे शिकत नाही, तो आपल्या मनासारखाच वागतो. आणि इथे सगळे विकार निर्माण होतात. म्हणून म्हटलं विकार निर्माण होणं ही सहजता जी आज मनुष्य जीवनात दिसते आहे, की जगामध्ये माणसं फक्त मी सुखी झालो पाहिजे किंवा माझ्या मनासारखंच झालं पाहिजे ह्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मान, पान, धन, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळं फक्त मला मिळालं पाहिजे, त्याच्या पलीकडे माणसाच्या ठिकाणी दुसरा विचार नसतो. आणि तो आग्रह आणि ती आसक्ती मानवी जीवनात विकाराने जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे, हे पहिले लक्षात ठेवा. आता विकार म्हटल्यानंतर खरं सांगायचं तर विकार म्हणजे मुळात आहेत प्रेरणा. सुख हवंय ते मला जसं हवं तसं सर्वांना हवंय. मनुष्य देहातील सर्व मनुष्य देहाच्या ज्या जाणीव आहे त्या सर्वांना सुख हवंय. हे जे हवेपण आहे अशा पद्धतीने ती खरी प्रेरणा आहे. सुख नको असं म्हणायची काही गरजच नाही. सुखी जीवन जगायचं प्रत्येकाला. फक्त मीच जगलं पाहिजे, इतरांच्या सुखावर किंवा इतरांच्या डोक्यावर पाय ठेवून मी सुखी झालं पाहिजे, ही जी भावना आहे आणि त्याच्यातूनच जीवन जगतो. म्हणून माझ्या मानसिक अपंगता असा एक हे केलं की माणसं आपण पाहतो ती मानसिक अपंगता आहे. म्हणजे हिटलर किंवा त्या काळच्या पूर्वीच्या मुसोलिनी, अनेक जे झालेले होते की इराकचा सद्दाम हुसेन, ही जी माणसं होती महत्वाकांक्षी होती असं बरेच लोक म्हणतात. महाराजांना म्हणणार नाही, ती मानसिक अपंग लोक होते. देहाची अपंगता वेगळी आणि मानसिक अपंगता वेगळी. म्हणते की मानसिक अपंगता असेल अशी माणसं ही स्वतः बरोबर इतरांनाही खड्ड्यात घालतात. निसर्ग नियमाप्रमाणे त्यांच्याकडनं ज्यावेळेस दुष्कर्म होतं ते दुष्कर्म करताना त्यांच्या जवळच्या माणसांवर ते वाईट परिणाम तर करतातच, पण त्याच्यातून त्यांनी स्वतःचंही अहित करतात हे त्याला कळत नाही. म्हणून ह्या मंडळींचे शेवट अशा विचित्र पद्धतीने झालेला आपण पाहतो की अगदी सहज आनंदाने ज्यावेळेस जर्मनीचा तो हुकुमशाह म्हणून झाला, त्याने जर्मनीचा चांगला उत्कर्ष केला, तिथपर्यंत थांबलं असं झालं असतं. पण महत्वाकांक्षा म्हणण्यापेक्षा ही मानसिक अपंगता एवढी वाढली की जगावर मी राज्य करेन, मी जगावर जाऊ. म्हणजे हा जो विचार येतो त्याच्यातून शेवटी स्वतःचं त्याला आत्महत्या करायला लागली शेवटी.
म्हणजे जे आपण सुखाने जगू शकतो म्हणणारी ही माणसं की सगळं ऐश्वर्य माझ्याकडे आहे, सगळं सत्ता माझ्याकडे आहे, संपत्ती माझ्याकडे, अशा भावनेतून माणसं जगायला लागतात, तर ती असते ते असं मानसिक अपंगता. म्हणून कल्पनेला ज्ञानाची जोड हवी, नियमांचा आधार हवा. कल्पना करू नये असं नाही, उलट कल्पना चांगली. आपण जी गाढ झोपल्यानंतर जी स्वप्नावस्था येते आणि स्वप्न झोपेत येतात, पण जागेपणी पण स्वप्न पहा असं बऱ्याच वेळा आपल्याला सांगत. जागेपणी स्वप्न पहा, अधिक अधिक आपला उत्कर्ष व्हायला पाहिजे, अधिक अधिक चांगल्या गोष्टी पाहिजे. तो सतत त्या विचारातून जर योग्य पद्धतीने जर व्हिज्युअलायझेशन केलं तर ती जीवनामध्ये प्रगतीसाठी कारणीभूत ठरते. तीच कल्पना. पण त्याला निसर्ग नियमांचा आधार हवा. नाहीतर मी आकाशात उडणार ही कल्पना केली तर, आणि उडी मार 5व्या माळावरनं. म्हणून अंतर्मनामध्ये बऱ्याच वेळेला अंतर्मनामध्ये जर एखादा विचार मुरला तर अंतर्मन आकाश पाताळ एक करून तो आकाराला आणते. या मागचं जे शास्त्र लक्षात आलं की आपण योग्य पद्धतीने जर चांगले विचार करायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये प्रगती होते. पण ती कल्पना म्हणजे विचार जर पुन्हा पुन्हा कल्पनेला जर निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर नसेल तर तिथे त्याचा भ्रमनिरासरी होतो किंवा त्याचा वाईट परिणाम मिळतो. या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. म्हणून ते शहाणपण हवं. विचार कसा केला पाहिजे हे शहाणपण माणसाकडे नाही. कर्म कसं केलं पाहिजे हे शहाणपण नाही. विचार उच्चाराचे. ह्या विचार उच्चार आचाराच्या अंगाने नीतिमूल्य निर्माण झाली. धर्माधर्मामध्ये जे नीतिमूल्य म्हटलं ते नीतिमूल्य, हे करा ते करू नका, ते करा ते करा, ते रूढी परंपरा तिथे सुरू झाल्या. हे सगळं आपण पाहतो ते हे सगळं कल्पनेतून निर्माण झालं. कळलं ना. अनेक गोष्टी असतात त्या कल्पना असतात. आपण म्हणतो अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे काय? कल्पना आहेत माणसाकडे, अनेक कल्पना. अरे असं करता असं होतं, रात्रीच्या वेळा भूत दिसतं, सकाळी भूत दिसत नाही, कल्पना आहे माणसाला. म्हणून रात्रीच्या भीती वाटते माणसाला. काही लोकांना काळोखात बसायला भीती वाटते. अरे काळोखात बसलं तर साधना चांगली होते, माहिती आहे ना. ज्ञान असेल तर साधना, ज्ञान नसेल तर भूताचं स्मरण, ज्ञान असेल तर देवाचं स्मरण. माणूस कल्पनेतून कुठे काही जाऊ शकतो. म्हणून म्हटलं ना, डोळे उघडे करून शहाणपणाने सगळ्या गोष्टी पाहता आल्या. परमेश्वराने आपल्याला डोळे उघडे करून पाहण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. योग्य योग्य कळण्याची कुवत दिलेली आहे. मेंदूला सगळं काही दिलेलं आहे. मेंदूमध्ये आहे शक्ती ती सगळी. पण माणसाला हे कळत नाही. म्हणून सहजपणे विकार निर्माण होणं ही त्या माणसाच्या जीवनाची शोकांतिका आहे खरी. तिथे विवेक निर्माण झाला. हा विवेक कधी निर्माण होतो? चांगला मार्गदर्शक मिळाला लहानपणापासून की तर मोठेपणी झाला तरी. त्यामुळे मोठेपणी लहानपणी म्हणजे काय? वाल्या विकारानेच भरलेला होता ना. पण नारद मुनी भेटले सद्रूपाने, त्याच्या ठिकाणी विवेक निर्माण झाला. किंवा अंगुलीमाल विकारीच होता. कुठे एवढं त्याच्याकडे काय होतं? माणसाला मारायला त्याला काहीच वाईट वाटत नव्हतं. उलट अगदी मोठा अभिमान होता. आणि त्याच्यासाठी त्या करंगळ्या त्या याच्यामध्ये टाकतात. तुम्ही म्हणा करंगळ्या म्हणजे का नसतं काय? रत्नासारखे चमकतात. तिथे घाणेरडा वास येत असेल थोड्या दिवसांनी. लक्षात आलं? आणि तो पण त्याला बरं वाटतं की एवढ्या माणसाने मी मारलं. त्याला म्हणतो विकार. कळलं ना. तोच विवेक निर्माण झाला. अहिंसक नाव झालं त्याचं. गौतम बुद्ध त्याचं अहिंसक नाव दिलं. जो आता काय विनोदच झाला. ज्याने हिंसा करत जीवन करत त्याला अहिंसक केलं. पण ते परिवर्तन झालं. हे परिवर्तन होतं तिथे विवेक जिथे निर्माण होतो तिथे. लक्षात घ्या. विवेक म्हणजे काय? परत लक्षात घ्या. विश्वात जे एकच अशी दिव्य शक्ती आहे आणि ही दिव्य शक्ती विविध रूपाने प्रगट झालेली आहे. हे ज्ञान जिथे प्रगट होतं त्याला आपण विवेक म्हणतो. विवेक परमार्थाच्या अंगाने विवेक आणि प्रपंचाच्या अंगाने शहाणपण, ह्या दोन गोष्टी माणसाकडे जातात. प्रपंचाच्या अंगाने शहाण म्हणजे वाईट चांगला परिणाम आपल्याला कसा कुठे काय मिळतो हे जेव्हा माणसाला कळतं. शहाण. लहान मूल इकडे जर मस्ती करत असतं त्याला इथे गरम आहे सांगितलं तरी हसतो भिजतो. त्याला कळत नसतं गरम काय. आणि चुकून कधी गरम
हात लागला पाय लागला आणि मग त्याला चटका लागल्यानंतर कळतं, मग शहाणा होतो. पुढच्या वेळी बघतो ते हू करून तो लांब पडतो. बोलता येत नाही पण तो बरोबर कळतं त्याला, कारण तो शहाणा होतो, कारण परिणाम त्याला कळलेला असतो. लक्षात घ्या. मोठ्या माणसांना झाल्यानंतर हे सांगून सुद्धा कळत नाही, आपल्या हिताचं काही समजत नाही, म्हणून ते शहाणपण नसतं. सिगरेट पिण्याने कॅन्सर होतो इतक्या आरडाओरडा करून सगळे सांगतायत, पण सिगरेट पिणारी माणसं काय कमी झालीत? कितीतरी महाग सिगरेटही असणार, आता किंमत किती माहीत नाही, पण असणार 10-20 रुपयाचं काहीतरी सिगरेट असेल, ती माणसं फुंकून टाकून देतात. आजकाल तरुण मुलं किंवा तरुण मुली किंवा झुरका मारल्याशिवाय बरंच वाटत नाही, असं जे पाहतो आपण, तिथे शहाणा आहे की वेडे आहेत असा प्रश्न पडतो. कारण इथे शहाणपण नाही आहे. म्हणून म्हटलं ना, विकार हे विविधतेने जीवनामध्ये थैमान घालतात, की ज्याच्यामुळे आपलं अहित होतं हे कळून सुद्धा. तर गर्द पिण्याने माणसाचं काय हित होत असेल? वेड्यासारख्या वागतात, किंवा अगदी कपडे काढण्या इतपत त्यांना शुद्ध नसते, इतकी विचित्र वागतात. तरी गर्दच्या पार्ट्या होतात. चांगलं उच्चभ्रू समाजामध्ये म्हणून, उच्चभ्रू म्हणण्यापेक्षा पैसा भरपूर ज्यांच्याकडे आहे तो उडवण्यासाठी त्यांना पार्ट्या तयार करतात. त्याला शहाणपण कसं म्हणता येईल? म्हणून माणसाकडे शहाणपण निर्माण होण्यासाठीही ज्ञानाची गरज आहे, आणि माणसाकडे दिव्यत्वाची अनुभूती येण्यासाठी विवेकाची गरज आहे. 2 गोष्टी ते आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून विवेक किंवा शहाणपण येण्यासाठी ज्ञान मिळणं फार महत्त्वाचं. आणि ज्ञान हे मार्गदर्शक जर चांगला मिळाला तरच ते त्याच्यातून माणूस शिकू शकतो, जर खरोखर त्याला शिकायची इच्छा असेल तर. म्हणून वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, किंवा जसा अहिंसक म्हण झाला तो होऊ शकतो, अंगुलीमालचा अहिंसक होऊ शकतो, पण तो कधी त्याने स्वतः ठरवलं तर. परत लक्षात घ्या, आपण दुसऱ्याला सुधारू शकत नाही हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा. लहान मुलं असतील तोपर्यंत तुम्ही सुधारू शकता. मूल 15 आणि 16 वर्ष होईपर्यंत जर त्याच्यावर चांगले संस्कार झाले तर त्या संस्कारातून त्याच्याकडे शहाणपण निर्माण होऊ शकतं. पण लहानपणापासून जर ते संस्कार झाले नाहीत तर ते मूल शहाणं होईल की नाही सांगू शकत नाही. परत लक्षात. म्हणून कोणती गोष्ट हिताची आणि कोणती गोष्ट अहिताची हे समजायला सुद्धा शहाणपण लागतं. जिथे मोठ्याने वादविवाद घालणारे लोक आहेत तिथे शहाणपण नाही, हे पहिले लक्षात आहे. वादविवाद करून, भांडणतंटे करून, लढाया करून, मारामाऱ्या करून माणूस सुखी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडाची रेग आहे. सत्य आहे सगळ्यांना. किती तुम्ही वादविवाद घाला, मारामाऱ्या करा, लढाया करा, तिथे दुःख हे आहेच. किंबहुना मानवी जीवनासाठी तो शापच ठरतो. पण तरीसुद्धा हे कळून सुद्धा माणसं तेच करताना आपण पाहतो. भांडल्याशिवाय बरं वाटत नाही, ओरडल्याशिवाय बरं वाटत नाही, काहीतरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणजे इतकी वाईट इच्छा माणसाची येते की हा माणूस मारावा असंही म्हणणारे लोक आहेत. साधं गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी महाराजांनी म्हणे, कोकणातले लोक गणपती आला, मग शेवटी गणपतीला परत काय म्हणतात त्याला, गारणं घालतात की तो शेजारचा पुढचा गणपती चतुर्थीला दिसून उरको रे देवा, आणि सगळे म्हण होय महाराज म्हणायचे. म्हणजे विकार असे थैमान मानवी जीवनात घालतात. त्यात डोळे उघडे करून जर आपण पाहिलं तर असं का म्हणत नाही, अरे सगळ्यांचं भरभराट हो रे देवा आणि होय महाराज, तर हरकत नाही, पण तशी भावना होतच नाही. म्हणून इथे आपण म्हणून कोण आहोत हे कळणं फार महत्त्वाचं. विवेक कुठून निर्माण होतो, मी कोण आहे लक्षात घ्या. इतकं सोपं नाही आहे. कळण्यासाठी सद्गुरू लागतात म्हणतात ते त्यासाठी असतं की मी म्हणणारं जे हे तत्व आहे, मी म्हणणारी ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेची ओळख मनुष्याला झाली पाहिजे. मनुष्याला होत नाही म्हणून गोंधळ आहे. म्हणून विवेक हा येण्यासाठी अभ्यास करावाच लागतो. अभ्यास प्रत्येकाला करावा लागतो. आपलं काही चुकतं आहे हे कळण्यासाठी सुद्धा मनुष्याला अभ्यास करावा लागतो. शहाणपण आणि विवेक या दोघांची सांग घातली पाहिजे.
प्रत्येक मनुष्याला वाटतं मी बरोबरच आहे, असंही ते नसतं. प्रत्येकाने आपलंच निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. कुठेतरी बरोबर असेल, कुठेतरी चुकतं. पुढच्या परिस्थितीत तू कसा बघतो त्याच्यावर ते बरोबर आणि चूक हे कळतं. लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी आपण कसं वागतो हे कळलं पाहिजे. दुष्कर्म आणि सत्कर्म याचा फरक काय? कोणाचंही मन न दुखावणं किंवा सगळ्यांना आनंद देणं हे सत्कर्म. आनंदामुळे चांगले हसा, बोला, नम्रपणे बोला, कृतज्ञतेने वागा, हे सत्कर्म आहे सगळं. आणि दुसऱ्याचं मन दुखावणं हे दुष्कर्म. ह्याच्याशिवाय सत्कर्म दुष्कर्म आपण सांगत नाही. बरेच लोक म्हणतात चोरी करणं, हे करणं, ते करणं, बऱ्याच गोष्टी सांगतात. चोरी करणं चांगलं की वाईट परिस्थितीवर अवलंबून आहे. कृष्ण चोरी करत होता, माखन चोर म्हणायचे की त्याला, कौतुकाने संत माखन चोर असा म्हणतात. आणि आपल्या घरातला एखादा मुलगा कोणाच्या घरात जाऊन हंडी फोडली असते, आता लोण्याची हंडी नाही पण दुसरं काय झालं, तर चोर म्हणून त्याला तुरुंगात टाकायला मागे पुढे बघणार नाहीत माणसं. परिस्थितीवर, त्या काळावर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात. चोरी, एखादा भुका मुलगा आहे, त्याला जेवण नाही मिळालं आणि त्याने त्या वडापावाला वडापाव पळवला. स्वतः जीवन जगवण्यासाठी काही वेळेला काहीच मार्ग नाही, त्यावेळेला एखाद्याने एक तर भीक मागावी लागते आणि चोरी करावी लागते. आणि ते जर केलं तर ते जीव जगवण्यासाठी तो करत असेल तर ती चोरी कशी म्हणायची? म्हणून म्हणतो ना, सगळ्या गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. कोणतीही गोष्ट चांगली की वाईट त्या परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे ते शहाणपण माणसाकडे असलं पाहिजे. कुठे कसं वागायचं हे शहाणपण प्रत्येकाकडे असलं पाहिजे. पण त्याचा बेस काय? कोणाचाही बद्दल आपल्या मनामध्ये अनिष्ट चिंतन येता कामा नये. जसं मी परमेश्वराचा आहे तसा प्रत्येक मनुष्य परमेश्वराचा आहे. लक्षात ठेवा, इथे मनुष्य परमेश्वर म्हणजे आपण सगळे एकाच परमेश्वराचे लेकर आहोत असं जे संत सांगतात त्याचा अर्थ समजला पाहिजे. की हे जे चैतन्य स्वरूप जे आहे, अनंत स्वरूप, त्याच्याच ठिकाणी जे स्फुरण झालं त्या स्फुरणातून जाणणे रूपाने मनुष्य देह प्रगट झाला. मनुष्य देहाच्या ठिकाणी जाणणे रूप प्रगट झालं. त्यामुळे आपण सर्व ज्या जाणीव, जसं एकाच सूर्याची सगळी प्रकाश किरण आहेत तसे आपण एकाच परमेश्वरी शक्तीची विविध रूपं आहोत. पण आपल्या सर्वांचा मायबाप एकच आहे, ते म्हणजे अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप. मग इथे जाती भेद कशाला पाहिजे? मग तुझं माझं कशाला पाहिजे? हे लक्षात ठेवायचं. विवेक म्हणतात तो इथे विवेक निर्माण होतो. की विवेक काय? की ही जी जाणीव आहे, त्या जाणीवेकडे देहभावातून ती अशी वागते. पण मुळात ती जाणीव आहे, ही ओळख प्रत्येक मनुष्याला झाली पाहिजे. ह्या जाणीव म्हणजे पूर्वीच्या काळी आत्मतत्व म्हणतात, त्यालाच म्हणतात जाणीव. जाणणं ज्या देहातून चाललेलं आहे त्या ठिकाणी जाणीव ही असतेच. म्हणजे जिथे जिथे जिवंतपणा आहे तिथे जिथे जाणीव असते, तिच्याशिवाय जिवंतपणा येऊ शकत नाही. म्हणजे छोटीशी मुंगी म्हटली तरी तिथे जाणीव आहे, ती बरोबर तुरुतुरु पळते, बरोबर तिला गोड कुठे हवं ते मिळतं, कळतं. हे सगळं कसं आहे? ज्ञान. कमाल आहे असं म्हणतो आपण. छोटीशी मच्छर 5व्या माळ्यावर येऊन चावायला येते, काय कमाल आहे? जाणीव कशासाठी येते? आपण म्हणतो अरे मच्छर झाल्या, मच्छर. ती निसर्ग दत्त ह्या निर्मिती आहेत. कारण त्याच्याशी कसं व्यवस्थितपणे पाहता आलं हे कळलं पाहिजे. म्हणून मच्छरचा पण द्वेष मत्सर होता कामा नाही. परिस्थितीनुसार कसं वागायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, परिस्थितीनुसार इथे आपल्याला प्रत्येक कृती कशी केली पाहिजे हे कळतं. तेव्हा त्याला म्हणतात शहाणपण आणि विवेक, दोन्ही गोष्टी. एकाच स्वरूपाची सर्व रूपं आहेत हा बोध माणसाला जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत भेदभाव जाणार नाही. म्हणून विवेक निर्माण होतो आणि विवेकातून वैराग्य निर्माण होतं. वैराग्य म्हणजे निरासक्ती वृत्ती. जी आसक्ती आहे तिचं रूपांतर वैराग्य. म्हणजे असलं तरी चालेल किंवा नसलं तरी, म्हणजे तिथे आसक्ती पण नाही आणि दुरासक्ती पण नाही, असते ती निरासक्ती. निरासक्ती म्हणजेच वैराग्य. आग्रही नाही, जे आहे त्याचा स्वीकार. म्हणजे हे जे परिवर्तन जिथे होतं तिथे विवेक आणि शहाणपण याच्यातून मानवी जीवन जगायला. ज्याच्याकडे विवेक जागृत झालेला आहे, ज्याला परमेश्वरी शक्ती म्हणजे नेमकी कळली, तर तो मग
आमचा परमेश्वरेष्ठ तुमचा कनिष्ठ हा भांडवलीत पडणारच नाही. समोरचा म्हणत असेल तर त्याच्याबरोबर भांडणतंडे नको असेल तर हा बाबा हो म्हणायचं आणि पुढे जायचं. तिथे काय आमचा श्रेष्ठ तुमचा कनिष्ठ याच्यात आपण अडकलेलो असतो. अगदी गुरु भक्त म्हणणारे लोक सुद्धा पंथ अनेक पंथ आमचे सद्गुरू श्रेष्ठ तुमचे काय कुठे काय सांगतात असाही बोध असतो. बघा तुम्ही पंत आता हे ते परमेश्वरी शक्तीचं जिथे सद्गुरू सांगत असतात की सर्व ठिकाणी एकच शक्ती विविध रूपाने प्रगट हे कळत नाही. त्यामुळे ते आमचं पंथामध्ये आमचे सद्गुरू बरोबर सांगतात तुमचे काय सांगतात काय माहिती असं करून श्रेष्ठ कनिष्ठ ह्या बोधात पण लोक अडकतात. म्हणून विवेक आणि शहाणपण निर्माण होणं इथे मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन सार्थक व्हायला पाहिजे, खऱ्या अर्थाने सुखी व्हायला पाहिजे तर या सर्व विकारांचं रूपांतर सद्गुणांमध्ये झालं पाहिजे. ही जी प्रेरणा ही सद्गुण रूपाने म्हणजे शहाणपण आणि विवेक आणि त्याचबरोबर जाणीवच आहे हे अस्तित्वाचा भाव जर मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झाला तर हे सगळं परिवर्तन सहज होऊ शकतं. सहज होतं, शिकवावं लागत नाही. पण आधी मी कोण आहे हे प्रत्येक मनुष्याला कळलं पाहिजे. आपलं जीवन हे कशामुळे चाललं आहे, कोणामुळे चाललं आहे, हे हवं ते हवं ह्याच्यात भांडण करणं काय अर्थ आहे ही माणसाला काय अर्थ आहे कळतं तेव्हा वैराग्य असतं. खरं काय एवढं भांडण काय अर्थ आहे, तुम्ही धावतोय पळतोय काय अर्थ आहे असं जेव्हा कळतं तिथं वैराग्य निर्माण होतं. पण असं केलंच पाहिजे, तसंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे ह्या भानगडीत माणूस पडला की अडकला की वैराग्य. म्हणून श्रद्धा अंधश्रद्धा परमेश्वराबद्दलच्या संकल्पना पूर्वीच्या काळी दर्शन म्हणायचे. दर्शन म्हणजे संकल्प. सांख्य योग हे दर्शन आहे कपिल मुनींचा. तसेच अनेक ऋषी मुनींनी म्हणून ते चारवाक दर्शन पण आहे. सब कुछ खाओ पिओ मौज करो हे चारवाक दर्शन आहे. म्हणजे तो नास्तिक होता म्हणत पण त्याच्याबद्दल जास्त कोणी सांगितलं गेलं नाही त्यामुळे जास्त काही मिळत नाहीत. पण तो विडंबनातून म्हटलं असतं असेल खाओ पिओ मौज करो आणि मरो असं म्हटलं असतं कळलं ना. पण लोकांना उलटा धरला आणि त्याने खायला प्यायला मौज करायला सांगितलं म्हणजे. आणि आता जे सगळे लोक चारवाकचे अनुयायी आहेत. खाऊ पिऊ मौज करणारेच आहेत. कोण पुढे बघताय आपल्याला मजा मिळाली आपल्याला मस्त झालं बा झालं दुसऱ्याचा कशाला विचार करायचा. असाच आहे जगामध्ये जे पाहता हे सगळे चारवाकची शिष्य परंपरा आहे. न शिकवता चारवाकचे शिष्य झालेले आहेत. पण हे सगळं जीवन परमेश्वराचा हा विवेक निर्माण होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. लक्षात घ्या जीवनामध्ये आपण जीवन कशासाठी जगतोय का जगतोय याचा विचार माणसाकडे आला पाहिजे. उगीच सकाळी उठला काय खाल्लं प्यालं सुरू झालं दिवस खातोय पितोय कसा पण राहतोय पितोय म्हणतोय आणि परत रात्री झोपला उठला झोपला हेच चालू असेल तर आपलं जीवन नाही म्हणत. जीवनामध्ये आपल्याला पाहण्याची जी दृष्टी ती निर्माण झाली पाहिजे तिथे विवेकच निर्माण झाला पाहिजे आणि शहाणपण निर्माण झालं पाहिजे की जी प्रत्येक कृतीतून आपल्याला चांगला परिणाम कसा मिळेल ह्याचा ज्या माणसाकडे विचार येतो तेव्हा असं ते शहाणपण. शहाणपण म्हणजे काय जे तुम्ही उच्चार आचार करता आणि इतरांशी संबंधित होणं जे करत असता आणि त्या उच्चार आचारातून तुम्हाला चांगला परिणाम मिळत असेल तर ते शहाणपण. तो लक्षात घेऊन परिणाम लक्षात घेऊन ज्यावर उच्चार केला तर शहाणपण. दारू पिऊन लिव्हर खराब होते हे सगळ्यांना माहिती आहे. लपवणं सगळं काहीच नाही. मग ह्या एखाद्याने विचार केला अरे बाबा दारू पिता कामा नये लिव्हर खराब होईल तर कशाला आपण आपलं नुकसान करून घ्या आणि जसा तो वागला तर शहाणपण. पण जाणत ना मजा येते ना. क्षणाची मजा ही अनंत जीवनाची सजा असते हे सर्व माणसाला कळत नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी माणसाला कळल्या पाहिजेत. आणि हे जेव्हा कळतं तिथे विवेक म्हटलं. विवेक म्हणजे परत लक्षात ठेवायचं आपण सर्व सुखी झालं पाहिजे किंवा हा सर्व समाज सुखाने किंवा ज्ञानातून जीवन जगला पाहिजे ही ज्याच्याकडे मनोभावना असते अंतरातून ज्याच्याकडे तळमळ असते तिथे विवेक असतो. मला म्हणजे एखाद्याला हे ज्ञान झालं की ते ज्ञान सर्वांना द्यावं जेव्हा वाटत असतं आणि त्या ज्ञानातून सर्व सुखी झाले पाहिजेत. पण ते ज्ञान देताना ते ऐकत नाही म्हणून वाईट पण वाटतं कामा नये. आग्रही कोणाला लादता कामा नये पण पुन्हा सांगत पण राहिलं पाहिजे
की ते सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही, पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय ते समजत नाही. अशा सद्भावनेतून जेव्हा एखादा मनुष्य कार्यरत असतो तर त्याला विवेक असतो आणि शहाणपण असतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे विवेक आणि शहाणपण स्वस्त वस्तू नाही, रस्त्यात मिळाली ते मिळाली तशी नाही. त्यासाठी प्रयत्न आणि अभ्यास आणि सद्गुरूंप्रती शरणागती, ह्या 3 गोष्टी सतत असल्या पाहिजेत. आणि म्हणून देवाचं नाम घ्या असं जेव्हा सांगितलं जातं, साधी गोष्ट, देवाचं नाम घ्या ही कल्पना आहे. कारण देव हीच कल्पना असते. देव ही कल्पना म्हणजे काय? आपण ज्या देवदेवता ज्या पुराणातून पुराण काळातून ते निर्माण, पुराणातून आपण लक्षात घेतलं. बरं, पुराण काळ जो झाला, ऋषीमुनीने एक विचार केला की जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते सर्व मनुष्याला कळत नाही, म्हणून त्याला सगुण साकार रूप दाखवावं लागतं. म्हणजे जसं प्रत्यक्ष हत्ती दाखवता येत नाही तर मुलाला हत्तीचं खेळणं दाखवलं, तसं आहे. म्हणून त्याला खेळणं म्हणजे हत्ती. जर खरोखर हत्ती दिला तो उडेल, हा एवढा मोठा हत्ती, तो एवढाच बघतोय. खेळणं मी काय म्हणतो, कल्पना, त्याला कळत नसतं. पण त्या लहान मुलं जर बघ, हा हत्ती, हा वाघ, त्याला काय ना, खेळतो, उड्या मारतो, दाबतो, ते दाबण्यासारखं खेळणं असतं. पण समोर दाखवतो तर वाघाला दाबायला धरावला, अरे बाबा तो वाघ आहे मागे. कारण हे त्याला माहीत नसतं, कारण तो अज्ञानातून करत असतो. तशी जीवनामध्ये लोक अज्ञानातून जीवन जगतात, त्या असतं ते विकारच राहणार. आणि त्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं आणि त्याच्यातून वाचन, श्रवण, चिंतन, साधना आणि अभ्यास, ह्या सगळ्या ज्या गोष्टी माणसाकडे असल्या पाहिजे. म्हणजे शुद्ध श्रवण पाहिजे, चांगल्या ग्रंथांचं वाचन हवं, त्याचं परत परत चिंतन मनन पाहिजे. लक्षात ठेवा, चिंतन मनन ही एक सुद्धा साधना आहे. आणि मनन, चिंतन आणि अभ्यास हा जो सगळा भाग असतो तो पुन्हा पुन्हा केल्याशिवाय शहाणपणही प्रकट होत नाही आणि विवेकही प्रकट होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येकाला अभ्यासच करावा लागतो. पटकन कोणतरी जागृत झाला आणि त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या असं होऊ शकत नाही. त्यासाठी अभ्यास, पुन्हा 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 चिंतन आणि त्याच्यातून स्वतःचं निरीक्षण, परीक्षण, हे सगळं केलं पाहिजे. म्हणून सत्साधकांना ज्यांना सद्गुरू प्राप्त झालेले आहेत त्यांचं आपण सगळं करत असू तरी सत्साधकांना स्वतःचं निरीक्षण, परीक्षण केलं पाहिजे. कुठे आपलं चुकतंय, कुठे बरोबर आहे, हे आपल्या अगदी जवळच्या माणसांकडून पण समजून घेता आलं पाहिजे. कधी नाही समजत आपल्याला, आपलं बरोबरच असतं. पण समोरचा माणूस आपल्याकडे ज्या दृष्टीने कशा परिस्थितीत पाहतोय, तिथे कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी कळण्या न कळण्यापेक्षा आपल्याला सद्गुण अंगीकारले पाहिजेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणून जिथे आपण जे गुण म्हणतो की समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, कृतज्ञता, लवचिकता, नम्रता आणि ईश्वरपण आणि समाधान, ह्या सगळ्या गोष्टीच्या 9 गोष्टी सांगतो. त्या गोष्टी आपल्याला होतात की नाही होतात ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मी समत्वाने पाहतो का सगळीकडे, प्रत्येकाने स्वतः विचार करा. समत्व म्हणजे काय? सर्वत्र ईश्वरत्व आहे हा जर भाव असेल तर ते समत्व असतं. लक्षात घ्या, समत्व म्हणजे पाहण्याची दृष्टी समत्वाची असते. ते कोण तो श्रेष्ठ कनिष्ठ ह्याच्यात नसल्यापेक्षा ही सर्व ईश्वराचीच रूप आहेत, परमेश्वराचीच रूपं आहेत, ती चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. ह्या सर्व जाणीवा आहेत. ही ज्याच्याकडे सद्भावना निर्माण होते त्याला म्हणतात समत्व. समत्वाने पाहिजे. आता समत्वाने पाहताना प्रपंचाच्या अपेक्षेत सन्मान आणि दिला जातो. म्हणजे सद्गुरूंना त्यांना वरच्या आसनावर बसवलं जातं, शिष्याने जरा खालच्या आसन, म्हणजे त्यांची सतत कृपादृष्टी आपल्याकडे व्हावी ह्यासाठी. इथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतोच, पण इथे सन्मान कुठेतरी करावा लागतो. तिथे काही तो आपण समत्व आहे का? हो, तिथेही समत्व असतं. की प्रपंचामध्ये कोणी पंतप्रधान असेल तर एक उच्च आसन असतं, त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या लोकांना त्याप्रमाणे आसन दिलं जातं, असं जे आपण पाहतो. तिथे काही श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो, पण एक सन्मान केला जातो, तरी तिथे समत्व असतं. म्हणून समत्वासाठी सर्व एकाच परमेश्वराची रूप आहेत, काहीच्या काही चैतन्य स्वरूपाची रूप आहे हे कळलं.
म्हणजे समत्व सभ्यता, सभ्यता म्हणजे प्रत्येकाशी आदरपूर्वकच वागलं पाहिजे. हा सत्साधकाला आग्रह असला पाहिजे स्वतःवर, दुसऱ्यावर नाही. माझ्याकडनं मी आदरपूर्वक समोरच्याकडे पाहिलं पाहिजे, आदरपूर्वकच आपली देहबोली आदरपूर्वक असली पाहिजे. मग ती सभ्यता असते. सामंजस्य वृत्ती आपल्याला असली, समजून घ्या समोरचा वेडावाकडा वागतोय, चांगला वागतोय, काही असा साधकाने आपण समजून घेता आलं पाहिजे. त्याचं असं का वागणं होतं आणि आपण शांत राहिलं, तो असा तुम्ही पण असं वाटतं, असं झालं तर काही अर्थ नाही. म्हणून शांतपणासाठी म्हणतो सद्गुण कसे निर्माण होतात. म्हणून समता, सभ्यता, म्हणजे सहिष्णुता. सहनशीलता म्हणजे सहनशक्ती देवाची भक्ती आहे, असं पै महाराज म्हणायचे. जीवनामध्ये तुमच्या मनासारख्या कधी सगळ्या गोष्टी होणार असं कधी नसतं. सगळी माणसं तुमच्या अगदी मनासारखी वागणार असंही नसतं. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागतोय. त्यावेळेला आपल्याला सहनशक्ती असली पाहिजे. नाही तर सहन होत नाही मला, हा असा बोलतो, असा वागतो, मग त्याचं भांडण तट्टे व्हायला कारण होत नाही. जरा पण काही लोक रागवणारी माणसं सहनशील नसतात, हा त्याचा ज्याच्याकडे सहनशक्ती नाही तो रागवतो. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता. लवचिकता म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला ॲडजस्ट करता आलं पाहिजे, तडजोड करता आलं पाहिजे, त्या पद्धतीने राहता आलं पाहिजे, ही लवचिकता. नाही तर मग एअर कंडिशनमध्ये राहणारा माणूस, अरे बापरे आपण कसं राहायचं, हे ते काय गरम होतं असं एखाद्या घरात जाऊन तर तो माणूस म्हणायला लागला त्याच्याकडे लवचिकता नाही, हे कळलं पाहिजे. गरम म्हणून होणार. प्रकृती निसर्ग आहे, निसर्गामध्ये कधी थंडी वाजते, कधी गरम होणार, कधी पाऊस पडणार, सगळं आहे. हे सगळं आपल्याला झालं पाहिजे. पण काही माणसांना नाही हो माझी तब्येत बिघडते असं जर कोणी म्हटलं त्याच्याकडे लवचिकता नाही, ॲडजस्ट होतं व्हायचं कळत नाही आहे त्याला, ती लवचिकता झाली. तू कुठच्याही परिस्थितीत तुला राहता आलं पाहिजे सुखाने, तिथे त्या पद्धतीने कसं मोल्ड झालं पाहिजे कळलं पाहिजे. असंच पाहिजे तसंच पाहिजे हा आग्रह प्रत्येक तयार होतो. त्यामुळे तिथे जे आपल्याला आपल्या कपॅसिटीप्रमाणे मिळवायचं आहे ते मिळालं तरी खूप माणसाने सुखी झालं पाहिजे. आपली कपॅसिटी काय, व्यावहारिक दृष्टिकोनातून वागण्याच्या शक्तीच्या अपेक्षेत प्रत्येकाची आपली कुवत प्रत्येकाला समजून घेता आली पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणून तिथे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता आणि विनम्रता. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जो नम्र आहे त्याच्याकडे सगळी माणसं आकर्षित होतात, नम्रतेकडे. उद्धट माणसापासून सगळी लोक लांब पडतात, लक्षात ठेवा. म्हणून नम्र असलं पाहिजे, हा साधकाचा सर्वात मोठा सद्गुण आहे, लक्षात ठेवा. नम्रता म्हणजे हे सगळे सद्गुण कसे आपल्याकडे येतील ह्याचा विचार करा. ती त्या दृष्टीने स्वतःकडे पहा, त्या दृष्टीने आपण कसे वागतो ते पहा. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता आणि नम्रता. त्याच्याही पुढे जो गुण आहे तो म्हणजे कृतज्ञता. म्हणजे सगळेच सद्गुण, कोणताही एक सद्गुण, सगळे सद्गुण तिकडे आपसात. कृतज्ञ असतो तो नम्र असतो, कृतज्ञ असतो तो सहिष्णुत असतो, कृतज्ञ असतो तो सामंजस्य वृत्तीने वागतो. म्हणून तिथे कृतज्ञता असली पाहिजे. प्रत्येक मनुष्याबद्दल आपल्या मनात ज्या कृतज्ञता यायला लागते त्यामुळे आपोआप नम्र होतो, आपोआप हे सगळं आपोआप होतं. म्हणजे सद्गुण आहे. म्हणून प्रत्येक सद्गुण हा सर्व सद्गुणांना जन्म घालणारा सद्गुण असतो. समत्वाने पाळताना परत सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता हे सगळे सद्गुण प्रगट होतात. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, विनम्रता आणि कृतज्ञता. आणि सर्वात महत्त्व म्हणजे प्रत्येक परिस्थितीत समाधानी वृत्ती असली पाहिजे. मला असंच हवं, मला हे मिळालं नाही, मला मिळालं आहे, असं झालं, माझं जीवन बिघडलं, असे म्हणणारे भरपूर लोक असतात. कारण त्यांना कधी समाधान नसतं. समाधान म्हणजे संतुष्टन सततम योगी. ज्याच्याकडे समाधान आहे तो योगी आहे. मग तो वाटेल ते वेडावाकडं करणार नाही. जे आहे परमेश्वर कृपेने आपल्याला सगळं मिळालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान. पण समाधान म्हणजे प्रयत्न करायचे नाही, प्रयत्न कर. कुठपर्यंत प्रयत्न करशील, मिळतं की न मिळतं ते आपल्याला कळतं. शेवटी शहाणपण आहे. किती प्रयत्न कुठे केले पाहिजे ह्यासाठी पण शहाणपण आहे. डोंगरावर चढायचंय, तुझी ताकद आहे का शरीरामध्ये? लोक जातात ना हिमालयाकडे जाणार लोक आहेत, ट्रेकिंग म्हणतात, किंवा तिथे जाणारे लोक हिमालयात बर्फातून चालण्याची हिंमत आहे का तुझ्याकडे? लक्षात घ्या. एखाद्या जमत नसेल तर ते आजारी पडेल. आणि बरेच लोक जातात ना,
ट्रेकिंग करायला म्हणा किंवा ते देवाला तिथे कोणते आहेत हिमालयात कोण कोण आहे, केदारनाथ वगैरे जे जातात ना, केदारनाथ सगळ्यात उंच, जेवढं उंच झालं की आपण देवाच्या जवळ गेलो असं वाटतं मला. केदारनाथ खूप उंच. पण ते बर्फातून चालावं लागतं. याच्यात तिथे तुला ताकद आहे का तेवढ्या बर्फामध्ये राहण्याची, याचा विचार कर. इथे जराशी थंडीला गुडकुड गुडकुड तिकडे जाऊन काय करशील. म्हणून ह्या सगळ्याचा विचार माणसाला पाहिजे. समाधान जिथे आहे, परमेश्वर सर्वत्र आहे, तिथे गेला म्हणून परमेश्वर मिळाला असं नाहीये. जोपर्यंत परमेश्वरीची संकल्पना माणसाकडे येत नाही तोपर्यंत विवेक जागृत होणार नाही. तुझा माझा परमेश्वर याच्यावर माणूस अडकला की तो त्याला जिथे ज्ञान घ्यायचं तिथे जात नाही, जिथे आहे तिथं अडकून पडतो. हे जे सगळं असतं ते समाधानी वृत्ती जर एकदा माणसाला आली की सगळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरपण. ईश्वरपण म्हणजे आहे ती आपण म्हणून जे आहे ती जी जाणीव आहे तीच ईश्वर आहे. लक्षात घ्या. हे ज्ञान कल्पनेतून नाही तर अनुभवातून घेता आलं पाहिजे. लक्षात घ्या. हा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. ती ईश्वरी शक्तीच आहे. जेव्हा आपल्या ठिकाणी ही ईश्वरी शक्तीच कळते त्या प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे हे कळायला लागतं आणि तिथे खरा विवेक निर्माण होतो. म्हणून हे सगळं निर्माण होण्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. सद्गुरू सांगतात तसंच वागलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात वेळेवर आहे, पण मी कधीच वेळेवर जाणार नाही असं म्हटलं की त्याला काही म्हणू शकत नाही सद्गुरू. प्रॉम्प्टनेस हा महत्त्वाचा गुण माणसाकडे असला पाहिजे. कोणती गोष्ट कोणत्या वेळेत मी केली पाहिजे हे ज्या माणसाला कळतं त्याचं सगळं जीवनाचं गणित चुकायला लागतं. लक्षात ठेवा. प्रॉम्प्टनेस म्हणजे काय, ह्या वेळेला मला एवढं काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्या अगदी आयुष्याचं नियोजन माणसाला करता येतं. दिवसभर सकाळच्यापासून रात्री झोपेपर्यंत मी माझा वेळ कसा व्यवस्थित करू शकतो ह्याचं जर नियोजन माणसाकडे तर सहज सुखी होतो. किती वाजता उठायचं, किती वाजता काम करायचं, ह्या वेळेला हे काम केलंच पाहिजे हा जर माणसाकडे विचार, त्याला म्हणतात प्रॉम्प्टनेस. ज्याच्याकडे प्रॉम्प्टनेस आहे तो सुखी असतो आणि ज्याच्याकडे प्रॉम्प्टनेस असतो त्याचं वेंधळ्यासारखं जीवन जगतो. म्हणून हे सगळे जे आहे म्हणून माणसाच्या ठिकाणी सद्गुण निर्माण होण्यासाठी त्याला ह्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. विचार करत नाही म्हणून जीवनामध्ये गोंधळ आहे हे माणसाला कळत नाही. तिथे देव नशीब ह्या गोष्टी काहीच येत नाही. आपलं कर्म आणि खरं ज्ञान, शुद्ध ज्ञान, तू जाणीव आहे. ह्या जाणीवेला संतांनी राम, विठ्ठल, देवाची नावं दिलेली आहेत खरं सांगायचं. आणि खरं म्हणजे द्यायची गरज आहे नाही, गरज आहे. जाणीव आहे, फक्त तू जाणीवच हे कळलं तरी नामस्मरण आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो, खरं ते सांगतोय, परखडपणे सांगतोय. तू जाणीव आहेस हे तुला कळलं पाहिजे. तीच दिव्य जाणीव आहे, तोच देव आहे. हे जोपर्यंत आपल्या प्रत्येक साधकाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो भेदभाव करतच बसणार. त्याला ते विकार त्याला येतच राहणार. त्याच्यातून त्याला व्यवस्थित आपल्या जीवनाचं कसं नियोजन केलं पाहिजे हे कळलं पाहिजे. वेळेचं नियोजन करा, पैशाचं नियोजन करा. पैशाचं नियोजन करणं शहाणपण आहे, वेळेचं नियोजन करणं शहाणपण आहे. पण त्याच्या मागचा बेस काय, तो ईश्वरी शक्ती असा विवेक आहे. म्हणून विवेक आणि शहाणपण हे जिथे प्रकट होतात तिथे सद्गुण प्रकट होतात आणि तिथे खऱ्या अर्थाने तो मनुष्य सुखी असतो. होतो नाही, असतो. होणं हा प्रकारच नाही, त्याचं सुख त्यालाच अनुभवता येतं आणि तो त्यात सुखात मस्त असतो. आणि म्हणून असं हे जीवन सर्वांना लाभो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.